नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपल्या चॅनलला ना खेकडे पकडायचे खूप सारे व्हिडिओ आहेत, तर त्याखाली कमेंट येत असतात की खेकडे पकडतोस नुसतेच की खातो पण। तर मित्रांनो, भावेश आणि मी ना रात्री खेकडे पकडायला गेलो होतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की कोकणात कशाप्रकारे खेकड्यांचा रस्सा बनवतात। तर आज आपण बनवणार आहे मस्तपैकी खेकड्यांचा रस्सा, तोही कोकणी पद्धतीने एकदम। तर चला जाऊया घरी आणि बघूया पुढे। तर मित्रांनो, इकडे आपले खेकडे आहेत बघा। तर मस्तपैकी मोठे मोठे खेकडे आहेत। तर कुठून घेतलेत तर ह्या सर्व त्यांच्या डेंगे आहेत आणि हे मस्तपैकी मोठे मोठे डेंगे आहेत बघा। तर पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो खेकडे साफ कसे करायचे। तर इकडे आई साफ करते कुर्ल्या, तर बघा कुर्ल्या कशा साफ करायच्या। तर असं कपच निघतं त्याचं। इकडे बघा, तर असं साफ करायचं मस्तपैकी। तर आणि ही आहे लाख इकडे। इकडे बघा, एक पेंदे काढलेत मस्तपैकी साफ केलेत। तर आता कपसामध्ये ना थोडीशी लाख राहते बघा। हा पिवळावाला जो पार्ट असतो ना तो घ्यायचा आपल्याला। जो मधला काळावाला भाग आहे तो काढून टाकायचा। तर इकडे बघा मस्त खेकडे साफ करून झालेत। तर मोठे मोठे डेंगे ठेवलेत इकडे आणि जे छोट्या डेंगे आहेत ना त्याचा रस काढून घ्यायचा आता। तर पाट्यावरती मस्तपैकी रस काढून घ्यायचा, असं चेचायचं पाट्यावरती। तर इकडे बघा, चेचल्यावरती जे छोटे छोटे डेंग्यांमध्ये मांस असतं ना ते बाहेर पडतं बघा मस्तपैकी। बघा इकडे तर बघा मस्तपैकी एकदम बारीक झाले। तर आता घ्यायचं आपल्याला हे गाळून। तर बघा छोटी छोटी कप्स असतात त्याच्यामध्ये, तर ही काढून टाकायची आपल्याला। तर गाळून घ्यायचं आणि ह्याचं पाणी फक्त घ्यायचं आहे आपल्याला। तर मित्रांनो, हे तुम्ही मिक्सरला पण लावून वाटू शकता।
तर असं पाणी ओतायचं आणि ते कपचं आहेत ना डेंग्यांची ती काढून टाकायची आपल्याला. तर असं काढून घ्यायचं मस्तपैकी. तर हा चोथा उरलेला फेकून द्यायचा आपल्याला. तर मित्रांनो हे पाणी आहे ना, जोपर्यंत आपण हे डेंग्यांचं पाणी रश्यामध्ये टाकत नाही ना तोपर्यंत रश्याला चव नाही चांगली. तर मित्रांनो आपले खेकडे साफ करून झालेत बघा. इकडे खेकडे साफ केलेले आणि इकडे आपण डेंग्यांचं जे पाणी काढलं होतं वाटून ते आहे. आणि इकडे बघा आता मसाला रेडी करून घेतोय. तर मसाल्यासाठी इकडे चिरलेला कांदा घेतलाय. तर इकडे टोमॅटो आहे चिरलेला, मिरची आहे, लसूण आहे, आलं आहे आणि हे सुकं खोबरं आहे किसलेलं. आधी खोबरे टाकलंय भाजायला. बरं इकडे भाजलंय मस्तपैकी. आता काय कांदा ना, ते खोबरं भाजलंय मस्त. तर इकडे तेलामध्ये कांदा भाजते मस्तपैकी. मसाला आपला भाजून झालाय बघा मस्तपैकी. तर कांदा भाजून घेतला आणि खोबरं मित्रांनो इकडे खेकडे आपले साफ केलेले. इकडे डेंग्यांचं पाणी आहे आणि इकडे मसाला वाटून घेतलेला आहे. तर आता रस्सा फोडणीला टाकायचा आहे. तर इकडे तेल आहे, झालंय गरम ना तेल झालंय. तर पहिल्यांदा लसूण, कढीपत्ता, चिरलेला कांदा टाकलाय. तर इकडे कांदा मस्त की लाल झालाय. तर इकडे घरी बनवलेला गरम मसाला आहे, लाल मसाला आहे, हळद आहे. तर लाल मसाला, हळद आणि गरम मसाला. आणि हा आपण वाटून घेतलेला मसाला. आणि आपण जे डेंग्यांचं पाणी काढलंय ना ते ओतलंय आता. तर मित्रांनो खरी रश्याला चव या डेंग्यांच्या पाण्यामुळे येते.
आणि आपल्या आता याच्यामध्ये खेकडे टाकलेत बघा. आणि मीठ. तर मित्रांनो इकडे कोकम किती टाकले, ओके 4-5 कोकम टाकले. तर मित्रांनो आता खेकडे मस्तपैकी शिजू देत. तर थोड्याच वेळात आपला रस्सा रेडी होईल मस्तपैकी एकदम. तर मित्रांनो आपला रस्सा आहे ना रेडी झाला आहे. तर मस्तपैकी इकडे बघा डेंगे वगैरे पण शिजलेत आणि पेंदे पण शिजलेत. तर मस्तपैकी एकदम वास पण भन्नाट यायला लागला आहे. तर आता थोड्याच वेळात जेवायचा टायमिंग पण होईल. तर तुम्हाला एकदमच सांगतो नंतर जेवायला बसल्यावरती कसा रस्सा झाला आहे. तर बघा मस्त एकदम तोंडाला पाणी सुटेल असा रस्सा झाला आहे दिसतोय वरून. आणि वास पण एकदम भारी येतोय. ओके तर मित्रांनो आपला रस्सा रेडी झालाय. तर जेवायला घेतलंय, दाखवतो तुम्हाला. तर बघा इकडे मस्तपैकी कुर्ल्याचा रस्सा आहे, चपाती आहे, भात आहे आणि इकडे कांदा वगैरे आहे. सांगतो तुम्हाला कसा झालाय रस्सा. तर मित्रांनो आईच्या हातचा रस्सा म्हणजे खूप छानच झाला असणार. छान झालंय. तर एकदम मस्त झालंय, छान रस्सा झालाय, एकदम मस्त. तिखट पण छान आहे. ओके तर मित्रांनो असा छोटासा रेसिपीचा व्हिडिओ होता. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.